नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बातम्यांची सुरुवात भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक दिवसानं करूया। देशातील सर्वात उंच चिनाब ब्रिजवर 110 किलोमीटर वेगानं ट्रायल ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। हा भारतीय रेल्वे आणि तंत्रज्ञानासाठी खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे। अनस्टॉपेबल महाराष्ट्र आता आपल्याला दिसेल। सकाळ वृत्त समूह पीपीएफच्या वतीनं आयोजित विजन महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, 2019 साल आलं नसतं तर कदाचित महाराष्ट्र अधिक वेगानं पुढे गेला असता। कारण 2019 ते 24 या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण त्याच्यामुळे जी एक विकासाची गती आपण घेतली होती तिला काही प्रमाणात खीळ बसली, पण पुन्हा 22 नंतर आपण त्याला ती गती दिली आहे। पण आता मी तुम्हाला दाव्याने सांगतो की अनस्टॉपेबल महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही असा महाराष्ट्र यापुढे आपल्याला पाहायला मिळेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा शासन निर्णयाबद्दल मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। मुंबईत माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा आभार व्यक्त केला। माननीय पंतप्रधान मोदींजींचं मी मनापासून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमार्फत आभार मानतो। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा मोदीजींनी केली। केवळ घोषणाच केली नाही तर आपण बघितलं असाल मुंबईच्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या। संपूर्ण 14 कोटी जनतेने मराठीला अभिजात दर्जा देण्याकरता भाषेचा ज्या पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावनाचा आदर केला पाहिजे आणि मोदीजींनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सन्मान दिला। महाराष्ट्राची उंची, मराठी माणसाची उंची देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी वर नेण्याचा प्रयत्न केला। हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे। नशामुक्त नवी मुंबई या कार्यक्रमातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल, आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल। त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं। आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो। अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात। आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे। एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात। पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे। भाजप हा देशातील एकमेव लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा आणि जनतेची व कार्यकर्त्यांची मालकीचा असणारा पक्ष आहे, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 2300 पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्ट्या आहेत। त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत। पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या 2 पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या। आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा, त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, त्यांचं जे संघटन आहे, त्याची जी रचना आहे, त्याची जी निवडीची पद्धत आहे, ही जर आपण बघितली तर जवळपास या 2300 पार्ट्या या सगळ्या खासगी मालकीच्या पार्ट्या आहेत। पण राष्ट्रीय पार्टी म्हणून, कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही, राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे
जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे. पुढील बातमी अर्थातच शाळांमध्ये गुणवत्ता आणि आधुनिकतेचा संगम. महाराष्ट्रात सीएम श्री योजनेची बातमी. या योजनेअंतर्गत बालवाटिका आणि स्मार्ट क्लासरूम होणार. प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था करण्यात येणार. पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणार. व्यावसायिक शिक्षणाची उपलब्धता आणि समग्र अभियानाअंतर्गत शालेय सुधारणा होणार. तुम्हाला माहित आहे का, मोदी सरकारच्या उजाला योजनेमुळे प्रकाशमान होत आहे प्रत्येक घर. उजाला योजनेआधी अर्थातच 2014 पूर्वी LED बल्बची किंमत 400 ते 500 रुपये होती आणि आता या बल्बची किंमत मात्र 70 रुपये आहे. आतापर्यंत 36.87 कोटीपेक्षा जास्त LED बल्ब वितरित करण्यात आले आहे, ज्यामुळे 19,153 कोटीपेक्षा जास्तची वार्षिक बचत झाली आहे. माय मराठी आणि महाराष्ट्रासाठी सातत्यानं झटणारे आपले सर्वांचे लाडके नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाची बातमी, साहित्य संमेलनासाठी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आजच शासकीय आदेश जारी करा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं सदस्य व्हायचं आहे तर आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.